नमस्कार मंडळी. मराठमोळी अमेरिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आणि आज आपण पाहणार आहोत एका नवीन जागेबद्दल ज्याचं नाव आहे बेल फाउंटेन कन्झर्वेशन एरिया. तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मंडळी, कॅलेडॉन ऑन्टारियो या शहराजवळ स्थित हा एक नेचर पार्क किंवा निसर्गाचा एरिया आहे. टोरंटो या कॅनडाच्या महत्त्वाच्या शहरापासून किमान 1 तास दूर हा एरिया आहे आणि 1908 साली या एरियाची स्थापना झालेली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत हा एरिया पब्लिकला उघडला असतो आणि 7ही दिवस तुम्ही या एरियात भ्रमण करायसाठी येऊ शकता. मंडळी, या पार्कचे विशेष म्हणजे इथली हिरवळ, इथले झाडपान, इथली नदी, इथले धबधबे आणि इथे असणारं फार मोठं जंगल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे अप्रतिम आणि फारच सुंदर फाउंटन सुद्धा बघायला भेटेल, ज्यासाठी हा सुप्रसिद्ध आहे. आणि हा अत्यंत सुंदर सस्पेन्शन ब्रिज सुद्धा, जिथे उभे राहून तुम्ही या धबधब्याचा आणि नदीचा हा दिव्य नजारा घेऊ शकता. मंडळी, एका वेळी तुम्हाला या पार्कमध्ये येण्याकरिता कमीत कमी $19 ही फी भरावी लागते आणि तुम्ही 2 तास या पार्कमध्ये फिरू शकता ही रक्कम दिल्यानंतर. अजून या पार्कची विशेषता म्हणजे, कारण इथे नदी आहे, इथे धबधबा आहे आणि इथे धरण बांधण्याचा सुद्धा प्लॅन आहे, त्यामुळे इथे मासोळ्या खूप तादात तुम्हाला बघायला भेटतात आणि इथे तुम्ही फिशिंग सुद्धा करू शकता. तर मंडळी, हा पूर्ण पार्क पाहायसाठी तुम्ही 1 दिवसही घेऊ शकता किंवा 2 तासाच्या आत सुद्धा या ट्रेल्सने या पार्कचे महत्त्वाचे आकर्षण पाहून घरी जाऊ शकता. किमान 6 ते 7 किलोमीटर लांबी ह्या ट्रेल आहेत, ज्या तुम्हाला नद्या, झाडं, पक्षी, पशु आणि या पार्कचे बरेचसे बाकीचे महत्त्वाच्या गोष्टी बघायला भेटतात. मंडळी, हा पार्क फॉल कलरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे, जसं की तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे.
आणि खासकर ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये तुम्हाला झाडांचे रंग हे बदलताना दिसतील. झाडांचे विविध रंग आणि मधनं वाहणारी अत्यंत साफ सुंदर नदी आणि आजूबाजूला असलेली हे फार सुंदर हिरवळ आणि जंगल हा एक अद्भुत नजारा आहे. मंडळी, ही जागा तुम्हाला वीकेंड गेटअवे किंवा शनिवार रविवार फिरायसाठी अप्रतिम आहे आणि खास तर परिवारासाठी, लहान मुलांसाठी फिरण्याकरिता, थोडंसं चालण्याकरिता, हायकिंगकरिता आणि निसर्ग भ्रमणासाठी ही जागा फार सुंदर आणि आवडती अशी मानली जाते. मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की ही नदी फिशिंगसाठी खूप सुप्रसिद्ध आहे. फक्त इथल्या नियमाप्रमाणे तुम्ही इथे फिशिंग तर करू शकता, पण त्या मासोळ्या तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही घरी जाऊन खाऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही. या पार्कमध्ये कॅच अँड रिलीज ही पॉलिसी आहे, जेणेकरून तुम्ही मासोळ्या पकडू तर शकता, पण तुम्हाला पकडल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढून परत त्या नदीत सोडाव्या लागतात. या पार्कचे अजून एक विशिष्ट म्हणजे हा पार्क प्रत्येका ऋतूत उघडा असतो. या पार्कचे आपण जसं पाहत आहात हे फॉल ऋतूचे सौंदर्य आहे. तसेच विंटरचे किंवा जेव्हा हा पार्क पूर्णपणे बर्फाने कव्हर झाला असतो त्याचे सौंदर्य हेही वेगळे आहे आणि पाहण्यासारखे आहे. आणि तेच उन्हाळ्यात सुद्धा या पार्कचे सौंदर्य हे सुद्धा पाहण्यासारखे आहे. तर मंडळी, या पार्कमध्ये येताना, कारण इथे काही कच्चे ट्रेलसुद्धा आहेत किंवा कच्चे रस्तेसुद्धा आहेत, त्यामुळे इथले मेंटेनन्सवाले लोक किंवा इथले जे काम करणारे लोक आहेत ते इथे तुम्हाला हायकिंगचे बुटं घालून यायचा हा आग्रह करतील. आणि एक अजून खास गोष्ट म्हणजे धबधबे तर आहेच, पण इथे एक छोटीशी केव किंवा गुफासुद्धा आहे, जिचे पूर्ण स्ट्रक्चर येलोस्टोन नावाच्या प्रसिद्ध गुफेवर आधारित केलेलं आहे. जसं की तुम्हाला दिसत आहे की पर्यटनासाठी बरीच मंडळी 12ही महिने या पार्कमध्ये येत असतात आणि या पार्कच्या अत्यंत शुद्ध हवेचा आणि निसर्गाचा आनंद घेत असतात. मंडळी, ही ती गुफा जी या पार्कमध्ये आहे. आणि एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे हा पार्क ब्राउनस्टोन मायनिंग यासाठी सुद्धा बराच सुप्रसिद्ध असा मानला जातो.
एक मिनी पिकनिकसाठी हा पार्क अत्यंत योग्य आहे आणि या पार्कच्या आजूबाजू असलेले छोटे खेडगाव इथे सुद्धा खूप तुम्हाला खायचे विविध पदार्थ हे भेटतील आणि मेन शहरांच्या बाजू असल्यामुळे या पार्कचे खाद्यपदार्थ हे सुद्धा अत्यंत स्वादिष्ट आणि लोकली मेड असे असतात, जे इथले आजूबाजूच्या गावाचे रहिवासी स्वतःच्या घरी बनवतात. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणी मराठमोळी अमेरिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.